आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमचे जसे लाडके तसे आमचे लाडके. कोण आहे तुमचे लाडके? आबासाहेब. आमचे स्टॉकचे बी लाडकेच होते आणि आज पण आहेत, आता रिटायर झाल्यावर पण आहेत. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचे लाडके अध्यक्ष आबासाहेब, या विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय पाटील सर. हे अजय पाटील सर बी तुमच्यासारखे माझे विद्यार्थीच आहे आणि माझा पुतणे बी आहे. आणि गोड बोलतो मात्र गोड बोलायला एक नंबर. काय करायचं काय नाही करायचं तर गोड बोलायचं. तसेच आमचे भाऊ माझे मुख्याध्यापक, ते माझे व्यायी आहेत. आता भाऊ व्यायी आहेत बरं, व्यायी. त्यांची मुलगी दिली आहे आपल्याकडे. तसेच सगळ्यांचे लाडके अजून कधी कधी आठवण येणारे आता बापू वाघ. बापू वाघासारखे आहेत ते आज बी. काही कोणाला जुमानलं नाही त्यांनी, घरच्यांना नाही बाहेरच्यांना नाही, आणि आम्हाला बी जुमानलं नाही त्यांनी आज. आजही तसेच आहेत आणि बरं भक्कम आहेत ते. तसेच आमचे दुसरे मित्र चिंता करत बसले, आता बी चिंता करत आहेत. ते मोठा भाऊ चिंतेमध्ये राहतात, काय विचार करतात काय नाही असं बोट मोजत बसतात ते. अरे मोठा भाऊ समाधान आहे आपलं सगळं, जिथं तिथं समाधान आहे. आणि अजून दुसरे बोलण्याच्या दाखल्यात घाबरून पडून गेले, आपलं चित्र ठेवलं आणि आताही बाहेर निघून गेले. तर त्यांना वाटलं की आपल्यावरच बोलायला सुरुवात करतील किंवा काय. मित्रांनो, त्याचप्रमाणे भाऊसाहेब बाबा, आमचे बीबी पाटील, ठाकरे सर, वाडिले मॅडम, सर्वांना या ठिकाणी एक महत्वाचं सांगायचं असं की सुख दुःख हे चालू राहतात. मित्रांनो, सगळ्यांना दुःख पेलण्याची शक्ती देऊ. आमच्यामध्ये आप्पाने विद्यार्थ्यांमध्ये बरेच मागचे कार्यक्रम झाले, त्या कार्यक्रमाने बरेच दुःख होते. मित्रांनो, देवाधिकांपासून दुःख आहे. दुःख आणि सुख या दोघं गोष्टी चालत राहणार. त्याच्यावर आपल्याला मार्ग काढण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि ते प्रभूंनी द्यावं असे मी सगळ्यांना प्रभूंनी विनंती करतो. मित्रांनो, हा गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हटला म्हणजे की अतिशय आनंदाचा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाला किंमत नाही, किती दिली तरी किंमत नाही. का? ही मोजून मिळणार नाही, ही विकत बाजारात मिळणार नाही. या ठिकाणी माझे विद्यार्थी बांधव आणि मित्र बसल्यात. हे या ठिकाणी एकत्र येण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागला. या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक समस्या तुम्हाला त्या ठिकाणी निर्माण झाल्या, परंतु त्याच्यावर मात करून गुरुजनांवर इतकं प्रेम करणारं आज जगामध्ये कुठं व्यासपीठ नाही, व्यासपीठ पण मिळणार नाही. गुरुजन म्हटलं की समोर एक मोठ्या प्रकारचं चित्र त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांचं उभं राहतं आणि गुरूंचं प्रेम. मित्रांनो, गुरूंच्या मनामध्ये विद्यार्थ्यांविषयी जे प्रेम असतं त्या प्रेमाला सुद्धा मूल्य नाही. मित्रांनो, कोणता मुलगा काय करतो, काय किती करतो, त्याच्यामध्ये सगळ्यास्वी आनंद घेण्याचं काम हे गुरुजन वर्ग त्या ठिकाणी करीत असतो. मित्रांनो, आता सगळ्यांनी उल्लेख केला की जॉबला आहेत नाही जॉबला आहेत. मित्रांनो, जॉबला असो का नसो, मित्रांनो, जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं स्वतः आनंद लुटणं हे महत्वाचं असतं. मित्रांनो, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे पैसा नाही, सगळ्यांचं अन्न एकच आहे. सगळ्यांचं अन्न एकच आहे, दुसरं अन्न नाही. की पैसा आहे ते काही खाऊ शकतील आणि पैसा आहे नाही ते काही खाणार नाही. मित्रांनो, अशी परिस्थिती आहे. परमेश्वर ठेईल तसं आपल्याला राहता येईल. परमेश्वराच्या आज्ञेशिवाय आपण काहीच करू शकत नाही. मी म्हणजे दुःख आणि कष्ट होतील, तू करता म्हणशी आणि समाधानी होशील. मित्रांनो, करता असेल तर समाधान माणसाला मिळतं. आणि म्हटलं मी केलं, अरे तुझ्यातलं मी निघून गेला, तू काय करशील? तुझ्यातला मी नाही, तू काय करशील? तुझ्यात मी आहे हा शब्द जर या स्वाभिमानाने जर कोणाच्या मनामध्ये येत असेल, त्याला कमी करण्याची तीव्रता कमी करा. तीव्रता नसतो होणार नाही तो. मी हा शब्द येईल, मी हे केलं, हे असं केलं, मी तसं केलं, त्याची तीव्रता कमी करता येईल. सर्व परमेश्वराने करून घेतलं आणि त्याच्या हातामध्ये जे आहे तो करता खरविता बसला आहे. त्याच्या मर्जीनुसार आपल्या त्या ठिकाणी काही गोष्टी या घडत असतात आणि त्याचा आनंद आपल्याला जीवनामध्ये लुटायचा असतो.
मित्रांनो उदाहरण छोटं घ्या, एखाद्याकडे कार आहे, एखाद्याकडे कारणाच्या समोरचा बघतो त्या कारवाल्याकडे, अरे माणसाने त्याच्याकडे बघायचं नाही, तो पायी चालतो ना, सायकलवाला चालतो ना, त्याच्याकडे बघायचं, तो जसा आनंदित आहे ना तसं मला कसं आनंदित राहता येईल असं आपल्या जीवनामध्ये जगायचं. अडचणी येत राहतात, या अडचणींना एकमेकांना या तुमच्या गेट टुगेदरतून नेहमी सहकार्य करावं. मित्रांनो पैसा दिला म्हणजे सहकार्य नाही. मित्रांनो प्रत्येकाला गंभीर अशा समस्यामध्ये नुसती साथ दिली तरी तो साथीच्या जीवावर काही करू शकतो, इतकं त्याच्यामध्ये पॉवर आहे. पण आपण काय म्हणतो, समोरचा आला की बाजूला व्हा. मित्रांनो जीवनामध्ये अशा गोष्टी घडत असतात की आपण म्हणतो की कोणाला काय मदत करून काय फायदा. निगेटिव्ह नो थिंकिंग. माणसाने जीवन जगत असताना पॉझिटिव्ह जगायचं. मित्रांनो एखाद्याला आपण मदत जर केली ना, दुसऱ्या माध्यमातून परमेश्वर आपल्याला मदत केल्याशिवाय राहत नाही. आपण काय म्हणतो मदत कशाला करायची, अरे मदत करत राहायचं. मित्रांना मदत करा, सहकार्याला मदत करा. मदतीच्या माध्यमातून आपल्याला कधी देव चांगलं केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो तुमच्याकडे जी शिदोरी दिली, आता आमच्या आबासाहेब आम्ही लाडके म्हणतो, तुमचे लाडके आहेत. अरे प्रत्येक विषयामध्ये त्यांनी सुरुवातीचं हे जे रोपटं लावलं होतं त्या रोपटाच्या वेळी अनेक प्रकारचे त्यांना समस्या आल्या. त्या समस्याच्या माध्यमातून त्यांनी जो मार्ग घडला, आज पण आम्ही त्यांचे ऋणी आहोत. त्यांच्या बरोबर आम्ही खांद्याला खांदा करून काम केलंय. मित्रांनो काम करत असताना अनेक आमच्या आबासरांचं पाठी उगायचं तरी काही मनाला बसलं नाही का, ते चांगलं करत होते. वेळेचं बंधन, कामाचं बंधन, सगळ्या बंधनामध्ये त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं. आम्ही बाहेरगावचे राहून मोठ्या प्रकारचं सहकार्य त्यांनी केलं. आणि तसं जर म्हटलं मित्रांनो, मी या गावावर खूप मोठा आहे. माझी कर्मभूमी नसून मी जन्मभूमी मागतो, इतकं या ठिकाणी मला प्रेम मिळालं. प्रेमाचा परिसर म्हटलं तर मी माझं गाव धुळे जिल्ह्यातलं आहे, शिंदखेडा तालुका माझं गाव. तिथं गाव छोटंसं गाव वागत आहे. मी तर माझ्या परिसरात मी आजही जातो आणि आजही मी उल्लेख करू इच्छितो आबा की आमच्या परिसरात आणि या परिसरात मध्ये प्रेमाचा ओलावा हा खूप आहे. कारण खूप प्रेमळ मंडळी आहे, प्रत्येकाला सहकार्य मंडळी आजही. आमच्याकडचं काय ठसू आहे, कपडे पांढरे घातले, मी टोपी घातली की मी मोठा आहे. मोठ्या म्हणण्यामध्ये अर्थ नाही मित्रांनो. कधी लहानपणा आणि लहान बनायचं शिकलो असेल तर मी या करमळ गावामधून शिकलो आणि या करमळ गावानेच मला मोठा केला. मित्रांनो हे ज्या गोष्टी घडत असतात या गोष्टी नसतात, या गोष्टी घडायला साक्षात परमेश्वराची त्या ठिकाणी कृपा लागते आणि ती कृपा दृष्टी या ठिकाणी आपले घडलेली आहे. मित्रांनो आता मोठा भाऊ बोलले सावरकर, मोठा भाऊ मी काय करमळ आणि सावरकर गावाची शिव आहे, मी तुमच्यावरच मोठा आहे. तुम्ही व्यायी आहेत, मला दिलं आता मुलाला देणार आहे, मी कुठं नाही म्हटलं. आणि आताही असं म्हटलं नाही. मोठा भाऊ आताही म्हणतो तुम्ही 1 रुपया द्या, मी ₹1,00,000 सांगेल. मी आज बी तुमचा ऋणी आहे, त्याच्यावर मोठा आहे. तुम्ही जे दिलं ना ते मी नाही म्हणणार. लोक काय आता मोठा बचत उदाहरण जवळ घेऊ, मोठा म्हणणं सासरवाडीची मिळा, मोठा म्हणणं समाधान नाही. मला समाधान आहे. मला त्यांनी जर रुपया दिला ना मी ₹10 सांगेल. आणि खरंच अशी प्रेमळ मंडळी मिळणं हे भाग्यामध्ये असतं मित्रांनो, प्रत्येकाला मिळत नाही. आणि तुमचं सुद्धा भाग्यच आहे मित्रांनो. असं नका म्हणू सर भाग्य करून राहिले, तुमचं पण भाग्य. अरे एवढा मोठा सर खरा दुग्ध योग आला एकत्र भेटायचा असं बाहेर कधी घडत नाही मित्रांनो. या गोष्टी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आले आहात, तुम्हाला अनेक समस्या निर्माण झाल्या. आमच्या ताईंना घरांची परवानगी घ्यावी लागली, कधी कधी विरोध होत होता. त्या विरोधाला जुमानून आम्हाला जायचंच आहे. ते आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. आमच्या दादांना सुना म्हणायच्या, काय म्हणायचं, काय लावून दिला गेट टुगेदर, हा एवढा वेळ देता का, कामधंदा सोडून फिरायला जाता. हे करा. सगळे माझे बांधवांनी आणि बहिणींनी जे आम्हाला प्रेम दिलं याची किंमत करू शकत नाही. अशा अडचणींना मात करून तुम्ही आमचा गेट टुगेदर कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल मी आमच्या सगळ्या स्टाफच्या वतीने तुमचा धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आजच्या सुंदर अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या जीवनाचे सुरुवातीपासूनचे मार्गदर्शक माननीय आबासर, नंतर आमची व्याही यंजे नाना, आपले आरेश पाटील सर, या शाळेचे मुख्याध्यापक आजू दादा, नंतर तुमचे प्राथमिकचे शिक्षक आपले बडगुजरप्पा, सर्वांचं नाव घेणं काही जास्त उचित राहणार नाही म्हणून मी सरळ सुरुवात करतो.
आणि या भारताचे आजच्या घडीचे देशाला सुजलाम करणारे असे माजी विद्यार्थी आणि आजचे नागरिक बंधू भगिनी, आज मग परवाच्या दिवशी माझ्याकडे 2 जण आले. कृष्णा होता, मला वाटतं कृष्णा आणि आपलं योगेश, 2 जण आले. मला आनंद वाटला, कारण मी 5वी 6वी पर्यंत तुमच्या जवळ असेल मला वाटतं, माझ्या माहितीने. नंतर माझी बदली बोळ्याला झालेली होती त्या काळाला, पण आप्पा SP आप्पा इथं आलेले होते. आणि नंतर 7-8च्या काळ मला परत यावं लागलं होतं इथं, काहीतरी 2 महिने. का मला ते माझी बदली अधिकृतच होत नव्हती, दोघांच्या बदल्या अधिकृत होत नव्हत्या, म्हणून काही नंतरच्या 7-8 मध्ये 2-1 महिने असे मिळाले होते. नाही हा, डॉक्युमेंटरी नव्हते ना. पण त्यावेळेला मला काय थोडासा सहवास तुमच्या मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, माझी विद्यार्थी मित्रांनो, या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं आहे, प्रत्येक व्यक्ती धनसंपन्न, चारित्र्य संपन्न असला पाहिजे. आता नानांनी सांगितलं किंवा तुम्ही तुमच्या मनोगतातून आम्हाला काही सांगितलं, यापेक्षा मी तुम्हाला एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो. मी तुम्हाला फक्त अर्थकारण सांगतो. तुम्हाला जर भविष्याचं काही चांगलं जीवन जगायचं असेल तर तुम्ही त्याच्या नियोजनाची जबाबदारी आजपासून केली पाहिजे. आता मला सांगा, किती जणांनी SIP काढलेली आहे का? कोणती काढली? हा, हे पहा मित्रांनो, तुम्ही शिक्षित आहात. गेला तो FDचा जमाना, आता SIP आणि मार्केटिंग या 2 बाजू आहेत. हे मार्केटिंग करणारे दादा, त्यांनाही कल्पना असेल. तर आपण आजपर्यंत काय होतं, आता माझ्या वयाची जेवढी बी मंडळी आहेत, हे मला काय म्हणतात, काही पण घेऊन फिरतो माणूस. का? कारण मी कायम नवीन नवीन ढूंढत राहतो. बरोबर आहे ना? जग बदललं तसं आपण बदलायला पाहिजे. जुना पारंपरिक धरून काही फायदा होईल का? नाही. म्हणून प्रत्येकाने आजपासून नियोजनाला सुरुवात पाहिजे. मी तर असं मताचं आहे, ज्याच्या घरी आज मुली जन्माला आली ना, त्याने कमीत कमी 5,000ची SIP आजपासून सुरू केली पाहिजे. ज्याच्या घरी मुलगा जन्माला आला त्याने सुद्धा. का? कारण पुढचं जीवन, पुढचं एज्युकेशन फार बदललेलं दिसतंय. आता मीच काही अनुभव घेतला माझ्या कुटुंबामध्ये आम्ही 70 लाख पर्यंत एका मुलीला म्हणजे एज्युकेशनल खर्च केलेला आमच्या कुटुंबाला. किती? 70 लाखापर्यंत केलेला. तर आजच्या 15 वर्षापूर्वी जर विचार केला तर तुम्हाला काय लागणार? मी नाही म्हणत प्रत्येकाचा IQ सारखा असतो असंही नाही. काही लोक प्रयत्नवादी असतात आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून सुद्धा शिक्षण पूर्ण करतात. म्हणून मित्रांनो, तुम्हाला एकच सांगू इच्छितो, प्रत्येकाने अर्थ तर जोडाच, पण त्याला सांभाळणारी आपली दुसरी पिढी व्यवस्थित सांभाळा. ती चारित्र्य संपन्न बनवा. कारण या मोबाईलने सगळं डिस्टर्ब करून टाकलेलं आहे. अनेक मुलं माझ्याकडे सुद्धा, माझे नातू आहे 2री मध्ये, एक नात आहे LKG ला, मी पाहतो मोबाईलच पाहिजे त्यांना, कंटिन्यू मोबाईल. त्यांना त्यापासून लांब ठेवा. त्यांना आपल्या धार्मिक गोष्टींचे संस्कार त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या करा. मी पाहिलं सगळं बदलून गेलेलं आहे. मी आता आमच्या कॉलनीमध्ये मी गुलाबाई बसवलेली पाहिलीच नाही. मी आणि कुठे गेलं ते, म्हणजे आपण जुने संस्कार विसरत चाललेले. कोणते? या बाबतीतचे, धार्मिक बाबतीतचे. तर या धार्मिक बाबत, धार्मिक संस्कार आणि आर्थिक संस्कार, या संस्कारामधून चांगली आपण पिढी निर्माण करूया. आणि तुम्ही अजून चांगले
तुमच्या भावी आयुष्यातील तुमचे मुलं मोठे करून चांगले भारताचे नागरिक घडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि मैत्रिणींनो, तर हा कार्यक्रम आपल्या गावामध्ये तुम्ही 1 वर्षापासून करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तुम्ही कोणी कोणत्या गावाला या असं त्यांचा पत्ता घेणं, मोबाईल नंबर घेणं आणि सगळ्यांना एकत्र करणं म्हणजे खरोखर ह्या आपल्या गावातल्या कृष्ण आणि कृष्णाचे बाकीचे मित्रमंडळींनी हे कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रयत्न केला. तर आपण ह्या गावातून शाळेतून शिकलो आणि आपण या शाळेचे जे काही आपले सर आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांचा आपण काहीतरी कार्यक्रम करायला पाहिजे, म्हणून हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आपण आयोजित करतो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये जो आहे हा कार्यक्रम का केला जातो, कशाकरता केला जातो की आपण शाळा शिकत असताना सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या त्या लहान ज्या वेळेला लहान होतो शिकत असताना त्या एकमेकांच्या त्या आठवणी काढत राहतात. तर दुसरी गोष्ट अशी की आपल्या गावामध्ये आबा सरांनी ज्यावेळेला शाळा उघडली त्यावेळेला आबा सरांनी खूपच कष्ट केले. आबा सरांना स्टार्टिंगला पगार ज्यावेळेस स्टार्टला पगार झाला असता अशा वेळेला नोकरी लागली असती, पण आबा सरांनी असं मनामध्ये निश्चय केला की माझं गाव आहे, या माझ्या गावाच्या मुलांचा आपला काहीतरी विकास झाला पाहिजे. मी जर या गावाला राहिलो आणि मला काहीतरी मुलींच्या बाबतीत काहीतरी चांगलं घडवता येईल, काहीतरी चांगलं काम करता येईल, यासाठी आबांचा दुसरीकडे न जाता आबांनी गावात लागली. आणि आबांनी आपण म्हणतो आबांनी आम्हाला शिक्षा केल्या, आम्हाला खूप हे केलं, परंतु शिक्षा केल्याशिवाय मुलं मुली शिकू शकत नाही. जर कधी तुम्हाला शिक्षा केली नाही, लिहून आणलं सांगितलेला अभ्यास जर तुम्ही लिहून आणला नाही आणि तपासला आणि शिक्षा केली नाही म्हणजे दाखच उरला नाही. अलग लक्षात. तर शिक्षा व्हायलाच पाहिजे. पोलिसांचा मारपेक्षा शिक्षकांचा मार खरोखर चांगला आहे हे लक्षात ठेवा. कारण की लहानपणीच ज्यांना शिक्षा झालेली असते तर तो मुलगा किंवा ती मुलगी अभ्यास जरूर करतात आणि ते हुशार होतात. जर कधी आपण अभ्यास केला नाही तर आपण हुशार होणार नाही. आपल्याला लेखन वाचन किंवा अंकज्ञान किंवा बेरीज वजाबाकी गणित व्यवहारिक ज्ञान हे आपल्याला करू शकणार नाही. त्याच्यासाठी सगळे सर मनापासून शिकवतात, मनापासून प्रयत्न करतात की बा आपल्या गावाचा विद्यार्थी, आपल्या हायस्कूलचा विद्यार्थी चांगला घडला पाहिजे, चांगला शिकला पाहिजे, पुढे गेला पाहिजे, चांगल्या पदावर नोकरी लागला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेला ज्यांना मुलं बाळं होतात त्यावेळेला त्यांच्या मुलाबाळांना सुद्धा चांगल्या प्रकारे ज्ञान देता आलं पाहिजे. आणि मी तरी असं म्हणतो पूर्वी काही मोबाईल नव्हते तर ह्या मोबाईलमुळे जो आहे ना टाईम जास्त जाऊन राहिलेला आहे. तर कदाचित हा मोबाईल या मोबाईलपासून थोडंसं जर कधी आपण लांब राहिलो तर आपला वेळही वाया जाणार नाही आणि आपण ओरिजिनल काम करणार. कारण की मोबाईलमध्ये पाहून ते काही उपयोग नाही, कारण की ते ऐकतं उत्तर असतं. आणि ज्या वेळेला तुम्हाला विचारलं 4 चौघात तर त्यावेळेला आपल्याला सांगता येत नाही. आपण इकडे तिकडे पाहतो. कशामुळे पाहतो ते कारण की आपण ओरिजिनल त्याच्यात शिरलो नाही किंवा अभ्यास केला नाही त्याच्यामुळे. तर म्हणून आपल्या मुलांना सुद्धा मोबाईलपासून थोडा लांब ठेवा. आणि जर कधी तो मुलगा किंवा मुलगी ऐकतच नसेल त्याला सोपा उपाय आहे, त्याला मारू नका, ठोकू नका किंवा काही रागवू नका, चिडवू नका. एखादा आपणच काय करा, आपणच समोर मोबाईल असं धरा आणि थोडंसं असं करून असं आपणच पडून जा थोडंसं काय. तर काय झालं मोबाईलमुळे मला चक्कर आला. आणि तो मुलगा पाहतो घे मोबाईल घे, तो घेणारच नाही कधी. बरं का, तुम्ही लागल्याचं खोटं वाटत असेल थोडंसं तुम्ही कृती करून पहा किंवा एखाद्या वयस्कर माणसाजवळ किंवा बाईजवळ मोबाईल द्या आणि पहा. तुम्ही म्हणजे जे व्हॉट्सअपला सुद्धा आलेलं होतं मी स्वतः ते
आपला बोरी परिसरच्या याच्यामध्ये ग्रुपला टाकलं होतं आणि केला. तर जे काही चांगलं शिकण्यासारखं आहे ते चांगलं शिकण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट अशी की मुलींनी जरा आपण सासरी गेलेले आहेत, जसे आपण आपल्या आईवडिलांना जीव लावतो तसे आपले सासू आणि सासू यांना सुद्धा जीव लावा आणि तेच आपले आईवडील आहेत असं समजून हे करा. हो. आणि मुलांनी जो आहे मुलांनी सुद्धा जरासं आपले आईवडील त्यांच्याकडेही लक्ष ठेवा आणि दुसरी गोष्ट तुमच्या फॅमिलीकडेही लक्ष ठेवा. आणि जे जे आपण म्हणतो की बाबा मी नोकरी लागलो मी शेती काम करतो, शेती ज्याच्याजवळ वावर आहे त्याला पावर आहे, ज्याच्याजवळ मी वावर ना त्याला कोणी विचारत नाही. आलं लक्षात? कोणी असो, मी असो का तुम्ही असो. मी स्वतः सुद्धा रिटायर झाल्यावर शेती घेतली, 20 बिघा शेती झाली माझी, सगळी बागायती. तर म्हणून आपण मनाला स्वतःच्या मनाला असं तुच्छ समजायचं नाही. हा नोकरीला आहे मी शेती काम करतो. शेती काम करणारवाले आज लाखो रुपयाची कमाई काढून राहिली. आज त्याच्या घरामध्ये सर्व आहे, फक्त भाजीचं दूध नाही. नोकर वर्गाच्या घरामध्ये काय राहतं बरं? खरं सांगा तुम्ही. 2, 4, 5 किलोचं वर डाळ सापडणार. पण त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जो आहे ना जवळजवळ 2-2, 3-3 चौथे किंवा 2-2, 3-3 हातली डाळ सापडते. 15-20 किलो डाळ सापडते आणि धान्याचे पोते तर सापडतात. आलं लक्षात? तर आपण शेती काम जर करत असतो त्याच्या लागून व्यवसाय त्याच्यात केला पाहिजे बरं का. कोणी शेळी पालन करतं, कोणी कुक्कुट पालन करतं. तर आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे आणि आपल्याला शेती परवडू शकते आणि तो व्यवसायामध्ये 2 पैसाही मिळू शकतो. तर आपण घेतलेल्या शाळा शिकून घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या प्रकारे करा. आणि सगळ्यांना एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व शिक्षक माझे व्यवसाय बंधू, तसेच आज आपल्यात नाही आहे असे SP आप्पा यांच्या पत्नी भारतीताई, तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, तर आजचा कार्यक्रम बघून अतिशय आनंद होत आहे. कारण हा कार्यक्रम करणं, जुळवून घेणं एवढं सोपं नाही. कारण प्रत्येक जण या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप काही कामं असतात आणि सर्व मॅनेज करणं. जे 3 जणांचं नावं सांगितली होती त्यांनी अथान असे परिश्रम घेतले आणि कार्यक्रम घडून आणला, त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच जे शिक्षक बंधू माझे उपस्थित राहिले त्यांचेही आभार. आता ज्यावेळेस 1989 मध्ये आमची शाळा ज्यावेळेस ओपन झाली त्यावेळेस J.A. पाटील होता आणि मी होतो. त्याच्यानंतर काही दिवसाने मला वाटतं 1991 मध्ये वाघ सर आले, 90 मध्ये. आता वाघ सरांचा विषय असा झाला की वाघ सरांकडे बघून मला फार वाईट वाटतं. कारण वाघ सर एवढा धडाडीचे होते 1990 मध्ये, तर ती गोष्ट माझ्याकडनं ती वर्णनच करता येणार नाही. कारण वाघ सर म्हटल्यानंतर वाघ सरांचा काही चुका. समजा कोणतरी बोललं की वाघ सर दारू पिऊन किंवा काही करून दिंडी काढायची, परंतु ती एक गोष्ट त्यांची वाईट सोडली तरी 4 दिवस 5 दिवस गायब व्हायचे. मग मी सांगायचो, अरे बघा आपले वाघ सर कुठे आहेत, शोधा त्यांना. कुठं तरी कुणी बघ, तिथं बघ, तिथं बघ, मग सापडायचे आणि मग त्यांना आणायचो. काय वाघ सर हे काय? नाही बाबा माझ्याकडनं चूक झाली, आता मी चूक करणार नाही. तसेच आपले SP बापटेल होते. ज्यावेळेस मी वर्गात बसायचो ऑफिसमध्ये त्यावेळेस आमचे शिक्षक वगैरे सर्व बसायचे. माझा एक छंद होता की शिक्षक हा विद्यार्थ्याजवळच असला पाहिजे आणि त्याने त्याला शिकवलंच पाहिजे. आणि जर शिकवलं मला दिसलं नाही माझी नस तडकायची त्यांना बघून. मग त्यावेळेस SP पाटीलांना मी SP पाटलांना बोलायचो नाही. उदाहरणार्थ जाधव सरांना जर बोललो मग SP पाटील त्यांचे पुस्तक घ्यायचे आणि सरळ वर्गात चालले जायचे. समजायचे बी नाही की SP पाटील कुठे चालले गेले. असे बरेचदा नाव काढलं मी की SP आप्पा असे होते. आणि त्याच्यानंतर आपल्या RS पाटील, तुम्ही म्हणता शेतात जायचे ते ठीक आहे, थोडस स्वार्थ असतं मनुष्याला. तर शेतात गेल्यानंतरही त्यांनी तरी सुद्धा शिकवण्याचं काम किंवा व्यवस्थितपणे केलं. आता कोणीतरी सांगितलं की मोबाईलच्या बाबतीत ती मला वाटतं काहीतरी 4-1 वर्षाची असेल, आता 3 वर्षाची. तर तिला ते मोबाईल बघून इंग्रजी आणि हिंदी शिवाय तिला काही समजत नाही. इंग्रजी बोललेलं तिला सर्व समजतं
आणि हिंदी बोललेलं समजतं, तर आपली भाषा तिला कळत पण नाही. आपण जर बोललं तर ती कळत पण नाही. ही चूक आमची नाहीये, कारण ती ज्यावेळेस तिकडे राहिली तिच्या मामाकडे, त्यावेळेस तिकडे तिने ते हे केलं, त्यामुळे ते प्रॉब्लेम आला. परंतु ते आता इथं आल्यानंतर ती बऱ्याचपैकी मॅनेज झाली. तर तुम्ही सुद्धा आपल्या मुलांना व्यवस्थित हे करा, त्यांना मोबाईलचा नाद जास्त लावू नका, कारण मोबाईलमुळे बरेच मुलं येडे सुद्धा झालेले आहेत. आज असे बरेच उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर हा जो प्रोग्राम घडवला, हा प्रोग्राम मागच्या ज्या आठवणी असतील, मागच्या ज्या आपल्या आठवणी असतील त्यांना उजाळा देणं आणि त्याच्यामधून आनंद लुटणं हे आपलं उद्दिष्ट असतं. आणि दुसरा विषय असा असतो, आपण जे मित्रमंडळी एकत्र जमलेले असतात त्यांच्या सुख दुःखाची विचारपूस केली जाते. आणि जर दुःखामध्ये असतील त्यांना आपल्याला कशी मदत करता येईल किंवा कसं त्यांना आपल्याला सहकार्य करता येईल, एकमेकांना जर आपण सहकार्य केलं, एकमेकांना जर आपण मदत केलं तर त्यांचा विकास घडवता येईल. कारण एकट्याकडनं विकास करणं हे काही शक्य नसतं. जर आपण एकमेकाची मदत घेतली तर विकास घडवून आणता येऊ शकतो. अशा प्रकारे दुसरी गोष्ट महत्वाची, ज्यावेळेस आपली 1989 मध्ये शाळा उघडली त्यावेळेस या करमाडमध्ये परिस्थिती अशी होती, करमाडमध्ये आपल्या ज्या मुली असायच्या तर 10वी आणि 12वी मुली जवळजवळ सापडतच नव्हत्या. आणि ज्यावेळेस आपल्याकडे शाळा उघडली त्यावेळेस बऱ्याच मुली 10वी पास झाल्या, बाकी BA झाल्या. आणि त्यांचं जे हे असतं वैवाहिक जे संबंध जमतात ते त्यावेळेस लोक कंटाळा करायचे आपल्या करमाळाकडे बघून, कारण मुली शिकलेल्या सापडत नव्हत्या. आणि लोकांची इच्छा काय असते की मुलगी BA पाहिजे किंवा काहीतरी पाहिजे. ती गोष्ट अशक्य होती, परंतु आता ती गोष्ट घडायला लागली आणि घडत आहे. आणि दुसरी गोष्ट एनजीओ पाटील सांगायची की आमचं प्रेम हे तुमच्या भागाकडे, पण तुम्हाला सांगतो सर, तुमच्याकडच्या ज्या मुलगी आहे असं लोक म्हणतात, बरं तुमच्याकडच्या ज्या मुलगी आहेत करायच्या असेल तर वराच्या मुलगी करायला पाहिजे असं लोक म्हणतात. ते परिस्थिती काय आहे ते काही सांगता येणार नाही, परंतु ती गोष्ट सत्यपणे भारतीत हा कष्टाळू पण आहेत आणि चालाक्ष आहेत. धुळे जिल्हा तर ठीक आहे. तर याच्यापुढे एकमेकांना सहकार्य करा, एकमेकांना मदत करा, एकमेकाच्या संपर्कामध्ये राहा, असेच कार्यक्रम घडवा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि 2 शब्द संपवतो. आम्हाला आणि आज आमच्यासाठी तुम्ही इथे आलेत आणि जुन्या आठवणी काहीतरी ताज्या झाल्यात, जुने दिवस आठवणारे आले. ते काही चुक्या झाल्या, काही योग्य होते, काही चुकीचं होतं, पण जे आठवलं ते सोन्यासारखं होतं, सोन्यापेक्षा अनमोल आहे. आमच्यासाठी आज जे जुन्या आठवणी होत्या ते आज सोन्यापेक्षा अनमोल आहेत. आणि मित्र एवढे कधी जमणार नाहीत. असा कार्यक्रमाचं नियोजन जर नाही झालं तर असं तुम्ही नवीन जमणार आहेत, कोण कुठे भेटतं, कोण कुठे भेटतं, एक भेटला दुसरं नाही भेटत, असे कधी भेटत नाही. म्हणून जमलं 2-4 वर्षांनी परत आपण हा कार्यक्रम ऑर्गनाईज करू, परत आपण अशी भेट घडून आणू जर तुमची इच्छा असेल तर. पण तुम्ही यावर्षी जो त्रास दिला आहे ना तो एकदम पलिहाड आहे, बाकी गोष्टींच्या पलिहाड त्रास दिलाय. म्हणजे अक्षरशः असं वाटायचं कधी काळी मला की माझ्या घरचा कार्यक्रम आहे, मी तुम्हाला आमंत्रण देतो, या बाबा माझ्या घरचा कार्यक्रम आहे या. पण तरी चला ठीक आहे, झालं ते, तुम्ही माझे मित्र, मी तुमचा मित्र, तेवढं मी सहन करू शकतो तुमच्यासाठी, म्हणून काही टेन्शन. मी आता सगळ्यांचे आभार तर व्यक्त झाले आहेत. चला आता तर मग ग्रुप फोटो काढायचा आपल्याला. हा शिक्षकांनी तसे पण पहिले ग्रुप फोटो घेऊन घेऊ. जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, अपना हर दिन ऐसे जियो
जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो Never know and now we're having a blast singing oh 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 living every day like it's your last singing oh 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 living for today letting go of the past singing oh 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 give it up everybody sing oh oh हम सब जो साथ में रहे खुशियाँ सब हाथ में रहे हमसे बस फासले रहे यूं हर तुरुत चाहे कहीं भी किसी भी मोड़ पर बिगड़ेगी कोई बात भी अगर मिलके एक दूजे से कहें यूं ये बातें छोटी मोटी बातें ये आए जाए जैसे कि दिन और रातें ना आंखों से लगाना कभी ये बरसाते मेरे यारों अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो नाचो धनाधन म्यूजिक बजाओ कह दो ये सबसे हाँ है सेलिब्रेशन नाचो धनाधन म्यूजिक बजाओ कह दो ये सबसे आज की पार्टी मेरी तरफ से आज की पार्टी मेरी तरफ से जब को बोलो उतरे पलक से आज की पार्टी मेरी तरफ से चंद को बोलो उतरे पलक से आज की पार्टी मेरी तरफ से ओहो डिंग फटाफट डिंगी पापा डम डम डुकुर डुकुर डम डम डुकुर डुकुर डम डम डुकुर डुकुर डिंग फटाफट डिंगी पापा मची है जो तोड़ के रूल करे वो स्टेप के गिरे लोग दाएं बाएं नींद भी गुल जश्न का फुल नाच जम के पूरा फ्लोर खिल जाए बाज न आए शोर मचाए पार्टी जो न करे उसको टाटा पाए मची है जो तोड़ के रूल करे वो स्टेप के गिरे लोग दाएं बाएं नींद भी गुल जश्न का फूल नाच जम के पूरा फ्लोर हिल जाए बात न आए शोर मचाए पार्टी जो न करे उसको टाटा पाए है इनविटेशन मिलके करे फन आओ जहाज में या भर के ट्रक से आज की पार्टी मेरी तरफ से आज की पार्टी मेरी तरफ से चंद को बोलो उतरे पलक से आज की पार्टी मेरी तरफ से ओहो डिंग फटाफट डिंगी पापा डम डम डुकुर डुकुर डम डम डुकुर डुकुर डम डम डुकुर डुकुर डिंग फटाफट डिंगी पापा नाचो धनादन म्यूजिक बजाओ कह दो ये सबसे आज की पार्टी